रामकृष्ण हरी माऊली ज्ञानेश्वरी अध्याय 2 ओवी क्रमांक 46 ते 48चा अभ्यास आजच्या व्हिडिओमध्ये करण्यात आलेला आहे। तरी सर्वांनी शांत चित्ताने ऐकावे ही नम्र विनंती। हे एनी मानी दुर्भर जे याही हुनी भोग सधर ते असतू एतवर भिक्षा मागता भली। या ओव्यामध्ये अर्जुन श्रीकृष्णासमोर आपली व्यथा आणि युद्धाबद्दलचा टोकाचा वीट मांडत आहे। अर्जुन म्हणतो, हे कृष्णा, या युद्धाच्या परिणामांचा विचार करणेच माझ्यासाठी अत्यंत असह्य झाले आहे। विजयानंतर मिळणारे मोठे राज्य किंवा विलासी भोग हे तर दूरच राहिले, पण त्या भोगापेक्षा भिक्षा मागून जगणे मी जास्त श्रेयस्कर मानतो। आपल्याच अपतेष्टांना मारून मिळवलेले सुख हे दुःखापेक्षाही भयानक असते असे अर्जुनाला वाटते। ना तरी देश त्यागे जाईजे का गिरी कंदर सेविजे परी शस्त्र आता न धरिजे यावरी। या ओवींचा अर्थ पुढील प्रमाणे आहे। अर्जुन म्हणतो, किंवा मी हा देश सोडून निघून जाईल अथवा एखाद्या डोंगराच्या गुहेत जाऊन तपश्चर्या करत राहीन, परंतु या माझ्या स्वतःच्या माणसावर मी आता शस्त्र उचलणार नाही। अर्जुनाचा युद्धाबद्दलचा तिरस्कार इतका वाढला आहे की तो राज्याचा त्याग करून संन्यास घेण्याची भाषा करत आहे। अर्जुनाला नातेवाईकांच्या मोहाने व अपतेष्टांच्या प्रेमाने ग्रासलेले आहे, त्यामुळे तो अशी भाषा करत आहे। संन्यास घेण्याची भाषा तो बोलत आहे। देवा नवनिशती शरी वावरोनी यांचा जिवारी भोग घेऊसावे रुधिरी बुडाले जे। या ओवींचा अर्थ पुढील प्रमाणे आहे। अर्जुन म्हणतो, हे देवा, तीक्ष्ण बाणांनी माझ्या या गुरुजनांच्या आणि बांधवांच्या काळजाचा वेध घेऊन रक्ताने माखलेले भोग मी कसे मिळवू? जे सुख रक्ताच्या थारोळ्यात बुडालेले आहे, अशा सुखाची इच्छा मी कशी धरणार? सांगा देवा, माझे विचार तुम्हाला पटत आहेत का? असे अर्जुन श्रीकृष्णाला म्हणत आहे। थोडक्यात सांगायचे तर अर्जुन येथे अत्यंत भावनिक झालेला आहे। त्याला वाटते की ज्यांच्यासोबत सुखाचा उपभोग घ्यायचा त्यांनाच मारून मिळवलेले राज्य काय करायचे? रक्ताने सांडलेल्या अन्नापेक्षा किंवा रक्ताने माखलेल्या सिंहासनापेक्षा भिक्षा मागून मिळवलेले कोरडे अन्न त्याला जास्त पवित्र वाटत आहे। ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम तुकाराम तुकाराम। बोला पुंडलिक वरदे हर विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर माऊली पुढील ओव्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करावे ही नम्र विनंती। धन्यवाद माऊली।